सुनीताताईंना एकच मुलगा होता, पण त्यांचा मुलगा एवढा शिकलेला नव्हता, त्यामुळे त्याला खूप चांगली नोकरी नव्हती. त्यामुळे त्याला कोणी मुलगीसुद्धा देत नव्हतं. एकदा सुनीताताईंनी असंच खोटं बोलून गौरीशी लग्न जमवलं. पण नंतर असं काही झालं की गौरीला त्यांच्याविरुद्ध आणि त्यांच्या मुलाविरुद्ध केस दाखल करावी लागली. नवऱ्याविरुद्ध आणि सासूविरुद्ध सुनेने केस दाखल केली होती, परंतु मुलीने असं काय केलं की आपल्या आईविरुद्ध आणि सख्या भावाविरुद्ध पोलिसांना बोलावून त्यांना अटक करण्यासाठी लावलं होतं. घटनाच अशी घडली होती की ऐकूनच सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. शेवटी ती केस कोर्टामध्ये गेल्यानंतर सर्वजण कोर्टात हजर झाले आणि सर्वजण कोर्टात न्याय येण्याची वाट पाहत होते. सुमारे 5 मिनिटांनी न्यायाधीशांनी आपली खुर्ची घेतली तेव्हा सुनीताताई आणि त्यांचा मुलगा संकेतच्या डोळ्यांसमोर खुर्चीवर बसलेली तरुण न्यायाधीश पाहून त्यांच्या डोळ्यांवरचा विश्वास उडाला होता. त्याने पुन्हा डोळे मिचकवले. त्यांचे डोळे आणि वारंवार आश्चर्यचकित नजरेने ते दोघे पण न्यायाधीशकडे पाहत होते. त्याने स्वप्नात देखील विचार केला नव्हता की एक दिवस ती इतकी मोठी न्यायाधीश होईल. का बरं? थोड्याच वेळात न्यायाधीशांनी आपला निर्णय दिला आणि तिथून निघून गेले. संकेत आणि सुनीताताईंच्या डोळ्यात अश्रू घेऊन ते दोघेही न्यायाधीशाकडे पाहतच राहिले. जेव्हा स्वतःच्या मुलगी रेवतीकडून फोनवर संपूर्ण सत्य समजले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. दुसऱ्या दिवशी दोघेजण थोडे घाबरतच न्यायाधीशांच्या बंगल्यावर पोहोचल्यावर त्यांना बाहेर थांबवले. एवढं मोठं घर आणि स्टेटस पाहून दोघांनाही आश्चर्य वाटले की या 5 वर्षात हे सगळं घडलं तरी कसं. सुनीताताई वॉचमनला म्हणाल्या, बेटा, आम्ही तुमच्या मॅडमला एकदा भेटू शकतो का? वॉचमन म्हणाला, नाही, परवानगीशिवाय आम्ही कोणालाही आत पाठवू शकत नाही आणि त्यांची परवानगी जेव्हा भेटेल तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत बोलू शकता. त्याशिवाय त्यांच्यासोबत कोणीही बोलू शकत नाही. थोड्याच वेळात आमच्या मॅडम कोर्टात जाणार आहेत, तेव्हा तुम्ही स्वतः त्यांच्याशी बोला. तोपर्यंत इथे बसून वाट पाहू शकता. हे शब्द ऐकून सुनीताताई आणि संकेत तिथे जमिनीवर खाली बसले आणि न्यायाधीश येण्याची वाट पाहू लागले. कारण आज त्या न्यायाधीशांशिवाय त्यांना कोणीही वाचवू शकत नाही. थोड्या वेळाने न्यायाधीश बाहेर आले तेव्हा तिला पाहून संकेत आणि सुनीताताई तिच्या पाया पडून बोलू लागले. सुनीताताई आज व्याकुळ होऊन तिला विनंती करत होत्या. आज त्या ओल्या मांजरीसारखी भीक मागत होत्या. इतक्या वर्षांनी पुन्हा ती नीच माणसे चेहरे डोळ्यासमोर पाहून त्या न्यायाधीश साहेबांच्या आत ज्वालामुखी फुटला. ती वॉचमनला म्हणाली, त्या भिकाऱ्या लोकांना चहा पाणी प्यायला द्या आणि लक्षात ठेवा, ही माणसं पुन्हा या घराच्या आजूबाजूला दिसू नयेत. असं म्हणून ती आपली गाडी वळवून कोर्टामध्ये निघून गेली. सुनीताताई आणि संकेत तिच्या मागे सुटण्याची भीक मागत होते. पण आज पुन्हा या लोकांचे चेहरे पाहून ती 6 वर्षापूर्वीच्या भूतकाळात बुडाली. आज न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसून तिच्या डोळ्यांतून सगळं काही एखाद्या चित्रपटासारखं सरसर आयुष्य चालत होतं. संकेत हा दिसायला खूप सुंदर होता. तो जवळपास 27 वर्षांचा तरुण होता. त्याची आई सुनीताताई आता त्याच्या लग्नासाठी खूप उत्सुक होत्या. त्याच्यावर नियंत्रण असते तर त्यांनी कोणतीही सुंदर मुलगी संकेतसाठी पाहून त्याचे लग्न करून दिले असते. त्यामुळे त्यांना कोणत्याही नातेवाईकांकडून आमंत्रण आले की लगेच जायला तयार असायची, कारण लग्न योग्य मुलीचं अनेकदा लग्नात दिसत होत्या. अशातच एका जवळच्या पाहुण्यांच्या लग्नात सुनीताताईने गौरीला पाहिले. ती स्वतः तिच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झाली होती, कारण सुनीताताई स्वतः समृद्ध कुटुंबातील होत्या आणि समाजातील समृद्धीची भीती देखील होती. कारण त्यांचं घराणं हे राजकारणी घराणं होतं. नेहमीच त्यांचं पुढारी लोकांसोबत उठणं बसणं होतं. असल्यामुळे त्यांच्या समाजामध्ये दबदबा होता. त्यांना या सगळ्याचा समृद्धीचा अभिमान होता. सुनीताताईंनी जेव्हा गौरीला पाहिले तेव्हा गौरीच्या आईवडिलांना त्यांच्या मुलासाठी गौरीचा हात मागितला. तेव्हा गौरीच्या आईवडिलांनी यांची परिस्थिती खूप बेताची होती म्हणून ते पण लग्नासाठी तयार झाले. सुनीताताईंच्या आईने तिची अंगठी गौरीच्या हातात घातली आणि गौरी आणि संकेतचे लग्न त्याच लग्नात पक्के केले होते.
गौरीच्या आईवडिलांना विचार करण्याची संधी पण दिली नाही आणि 15 दिवसातच लग्न केले. गौरीच्या आईवडिलांनी त्यांच्या दर्जापलीकडे त्यांचे कर्ज घेऊन गौरीच्या संकेतसोबत लग्न जाऊन दिले होते. लग्नात त्यांनी गौरीच्या हुंड्यात कोणतीही कमतरता ठेवली नव्हती, पण सगळे दिवस सारखे नसतात. काही दिवसातच गौरीला सासरच्या घरची त्यांनी स्थिती हळूहळू कळू लागली. सुनीताताई आहे सतत गौरीच्या मागे लागली होती. रोज तिला पाहून घालून पाडून बोलणे, तिच्या माहेरविषयी काही ना काही बोलायची, तिच्या प्रत्येक कामामध्ये टोकाटाकी करायची. सगळ्यात जास्त गौरीला तेव्हा दुःख झालं होतं जेव्हा भर गल्लीत तिच्या आईवडिलांना सुनीताताई भिकारी बोलल्या होत्या. तरी पण ते हे सर्व नियमितपणे सहन करत होती. पण एके दिवशी तिच्या सहनशीलतेचा बांध फुटला आणि गौरी म्हणाली, माझे आईवडील भिकारी नाही. जर तुम्ही आहात आई, माझ्या आईवडिलांनी तुम्ही जे जे सांगितलं ते सर्व काही दिले. माझ्या लग्नात कशाची कमतरता ठेवली नाही. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, 2 कपाटे, जेवणाचा टेबल, जेवणाचा सेट, सोफा, कमबेड, दिवाण, आलिशान पलंग. माझ्या माहेरच्यांनी काय काय नाही दिले, तरी पण तुमचे पोट भरले नाही. आणि हे सगळे दिले तरी त्यांनी माझ्या आनंदासाठी कर्ज काढून दिले होते. म्हणून मला प्रत्येक वेळेस हे आण ते आण करत असतात. आणि याच्या पुढे आता मी काही पण माझ्या माहेरच्या लोकांकडून मी आणणार नाही, सर्व ऑर्डर करणार नाही. गौरी जरा ओरडतच बोलली. गौरीचा आवाज ऐकून गल्लीतल्या बायकांमध्ये कुजबूज सुरू झाली. आतापर्यंत सुनीताताईंनी सर्वांना सांगितले होते की गौरी खूप गरीब मुलगी आहे. त्यामुळे सासूने आपल्या मुलांच्या आनंदासाठी सर्व वस्तू ऑर्डर स्वतः केल्या होत्या आणि स्वतः विकत घेतल्या होत्या. पण गौरीच्या ओरडण्यामुळे पहिल्यांदाच सुनीताताईंची सर्वांसमोर पोलपट्टी उघडली होती. गौरीच्या भारदस्त आवाजाचे सासूबाईंना वाईट वाटत होते. त्यामुळे आज तिची प्रतिष्ठा कलंकित झाली होती. सुनीताताई आज सहाय्यक झाली होती, पण आज ते सर्वांसमोर काहीच करू शकत नव्हती. इकडे गौरीचा राग शांत होण्याचे नाव घेत नव्हता. गौरी अर्धा तास ओरडत राहिली. संकेतचा पण ऑफिसमधून येण्याची वेळ झाली होती. सुनीताताई विचार करत होत्या की यावेळी संकेत आला तर आजपर्यंत केलेली सर्व कामे उद्ध्वस्त होतील. घरातील गणिते करण्यात असलेल्या सुनीताताई आता पुढे सरसावल्या आणि गौरीला शांत करण्याचा प्रयत्न करू लागल्या. सर्वांसमोर त्या गौरीला म्हणाल्या, अरे बेटा, तू कशाला गडबड करतेस? एक कप माझ्या हाताने घसरला आणि तुटला, काही हरकत नाही, मी दुसरा घेऊन येईल. तू कशाला काळजी करतेस? आणि दारात उभे असलेल्या बायकांना म्हणाली, चला, काही विषय झालं नाही. गौरीला बरं वाटत नाही आहे, त्यामुळे तिची जरा आज चिडचिड होत आहे. चला, त्याच्या घरी जा. हे सगळे ऐकून बायका आपल्या घरी निघाल्या. पाहता पाहता घरासमोरची गर्दी संपली आणि सुनीताताई निश्चिंत झाल्या की संकेत येण्याआधीच घरासमोरची गर्दी दूर झाली होती आणि आता तो स्वतः गौरीचा राग पाहणार आहे. स्त्रिया निघून गेल्यावर सुनीताताईंचा स्वभाव परत कळत झाला. त्याने गौरीचा हात धरला आणि तिला तिच्या खोलीत ओढले आणि धमकी दिली, तू खूप माझ्या माहेरच्या सामानाचा अभिमान दाखवत होतीस ना, आता बघ मी तुझा अभिमान कसा उतरवते. सुनीताताई आता त्यांच्या खऱ्या रंगात आल्या होत्या. त्यांनी घाईघाईत गौरीला अनेक वेळा थप्पड मारला, गौरीच्या मुस्काटात मारला आणि मला पाहिजे तितकं मारा. मी कुठे राहत होते या शरीरात? मी तर फक्त श्वास घेत होते. संकेत आल्यावर तुम्ही माझ्या खोट्या तक्रारी त्याच्याजवळ करा आणि तो देखील मला मारहाण करेल आणि मला मारताना पाहून तुम्हाला स्वर्गीय आनंद मिळतो. पण आता गप्प बसणार नाही. यामध्ये मी नाही, मलाही जिवंत राहायचं आहे आणि मी तुम्हाला जिवंत राहून दाखवेन. ओ मॅडम, आजचा प्रसाद अजून बाकी आहे. पहिले ते खाऊन घ्या आणि नंतर जिवंत राहून दाखवा. असे सांगून सुनीताताईने आणखी गौरीच्या तोंडात एक चापट मारली. तिच्या पाठीत लाथा मारल्या. हे सगळं प्रकरण चालू असताना संकेत घरात आला, कारण सुनीताताईंचा बाहेरचा दरवाजा बंद करायला विसरल्या होत्या. आता हा दरवाजा का उघडा आहे? गौरीने विचारले. संकेत काही म्हणण्या अगोदर सुनीताताई
खोटे आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. संकेत आईला विचारतो, आणि काय झालं आई, तुला रडायला? तेव्हा सुनीताताई संकेतला खोटं बोलतात. संकेत, अरे गौरीला मी किती वेळा सांगितले आहे की बेटा घरातले सगळे काम आवरून घे, नंतर गल्लीतल्या बायकांशी गप्पा मार. परंतु गौरीला माझा एकही शब्द ऐकायचा नव्हता. गल्लीत बाहेर गप्पा करत असताना किचनमध्ये सगळं दूध जळालं. दूध घरात फुकट येतं का? त्याला पैसा लागतो. संकेत, मी तिला प्रेमाने समजवायला गेले तर ती माझ्यावरच खोटे आरोप लावत आहे की मी तिच्या माहेरच्यांकडून वस्तू मागून घेते म्हणून. हे सगळं ऐकून संकेतचा चेहरा रागाने लालबुंद होतो आणि तो गौरीच्या जोरात मुस्कटात लावतो आणि म्हणतो, आत्ताच्या आत्ता माझ्या आईची माफी माग, नाहीतर तुला माहीत आहे मी काय करू शकतो. संकेतने ब्लेड काढायला सुरुवात केली. गौरीला समजलं की वाचायचं असेल तर माफी मागावी लागेल म्हणून. ती सासूकडे वळाली आणि माफी मागण्यासाठी त्यांच्या पाया पडली. हे सगळं झाल्यावर सुनीताताई हसत हसत त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. त्यांच्या मागोमाग संकेत पण रूममध्ये फ्रेश होण्यासाठी निघून गेला. विचार करून गौरी एका कोपऱ्यात पडून रडत होती. संकेत आपल्या आईचा चमचा होता, कारण लहानपणापासून त्याचे वडील गेल्यानंतर त्याच्या आईने त्याचा सांभाळ केला होता, म्हणून तो त्याच्या आईचा एकही शब्द टाळत नव्हता. आईचा त्याच्यावर खूप प्रभाव होता. त्याच्या आईने त्याच्या मनात चांगलेच भरले होते की त्या सगळ्या सुना सारख्याच असतात, त्या सगळ्या घर फोडायला येतात. जर एकदाही तू तिच्यावर विश्वास ठेवला तर ती तुला तिचा गुलाम बनवेल. त्यांच्या म्हणण्यानुसार विश्वास ठेवू नको, आणि ही गोष्ट संकेतने मनाशी पक्की बांधली होती. त्यामुळे गौरीने तिच्या सासरी कितीही चांगले काम केले तरी पण दोघे मायलेक तिला पाहून घालून पाडून बोलायचे. तिला दोघांपैकी कोणाचेही प्रेम मिळाले नव्हते. त्यामुळे गौरी नेहमी तणावात आणि नैराश्यात राहायची. आणि जेव्हा जेव्हा तिथे संकेतसोबतचे संबंध चांगले होऊ लागतात तेव्हा सासू तिचे खोटे बोलणे वाढतच होती. गौरी आणि संकेतची जवळीक येतील असं होत नाही. तिने खूप विचार केला, पण यामागचे कारण समजू शकले नाही. संकेत घरी नसताना ती काही ना काही बहाणा करत असेल आणि असे काहीतरी करायची की सुनीताताईला संकेतजवळ गौरीचा तक्रार करण्याचे निमित्त मिळायचे. आणि मग संकेत आपल्या आईचे ऐकून आपल्या बायकोला मारहाण करायचा. एके दिवशी गौरीला संकेतसोबत काहीतरी बोलायचे होते, परंतु संकेतने तिचे म्हणणे ऐकूनही न घेता बाहेर हॉलमध्ये निघून गेला. गौरी पण त्याच्या मागोमाग गेली आणि म्हणाली, संकेत फक्त एक वेळेस माझं ऐकून घे, मी काय म्हणत आहे ते. तर संकेत ऐकण्याऐवजी तयार झाला आणि पुन्हा आपल्या रूममध्ये गेला. गौरी काही बोलणारच होती की तेवढ्यात तिची सासू सुनीताताई रूममध्ये आल्या आणि काहीतरी निमित्त करून त्यांनी संकेतला रूमच्या बाहेर घेऊन आल्या. त्या दिवशी सुनीताताईने डोकेदुखी आणि ताप येण्याचे खोटे नाटक करून गौरीला संकेतजवळ येऊ दिलेले नाही. गौरीची नणंद रेवती सोबत गौरीचे चांगले जमत होते, कारण तिच्यामुळेच गौरीचे लग्न हे संकेतसोबत झाले होते. रेवती आणि गौरी दोघी एकाच वयाच्या होत्या आणि लहानपणापासून एकाच वर्गात शिकत होत्या. गौरी दिसायला खूप सुंदर होती, म्हणून तिला कोणीही लग्न करण्यास नकार देऊ शकत नव्हतं. लहानपणापासून कॉलेजपर्यंत दोघेही जिवलग मैत्रिणी होत्या, म्हणून रेवतीने गौरीला तिची वहिनी होण्यासाठी तयार केले होते. रेवती किंवा गौरीला दोघींनाही सुनीताताईंचा हा अत्याचारी स्वभाव माहीत नव्हता. जेव्हा गौरी लग्न करून सासरी आली तेव्हा तिचे सगळे घर लग्नाच्या सामानाने भरले होते. संकेत देखील गौरीच्या सुंदरतेवर भाळला होता. लग्नाच्या नवीन दिवशी तो सतत तिच्या मागे पुढे करत असायचा. हे सर्व पाहून सुनीताताईला वाटायचे की आता माझा मुलगा माझ्या हातून निसटला आहे, म्हणून त्या संकेतला गौरीबद्दल उलटसुलट बोलून त्यांचे कान भरत होत्या. रेवती लग्नानंतर काही दिवसांनी तिच्या सासरी गेली. लग्नानंतर तिच्या माहेरच्या घरी फारच कमी वेळ घालवल्यामुळे तिला तिच्या आईचा असुरक्षितता आणि मस्करी स्वभाव समजला नाही. सुनीताताई तिच्या मैत्रिणीला महिलांसोबत गौरीच्या गरीब कुटुंबिक परिस्थितीबद्दल नेहमी सांगायच्या. लग्नात मिळालेलं सामान स्वतः विकत घेऊन आले आहे असं सांगायच्या. सुनीताताई खूप चांगल्या सासू असल्याची चर्चा संपूर्ण कॉलनीमध्ये होती, परंतु घरात सुनीताताईंचा स्वभाव खूप वेगळाच होता.
संध्याकाळच्या दिवे लागण्याच्या वेळेस सुनीताताई आणि संकेत हॉलमध्ये बसून टी व्ही पाहत होते. सुनीताताईने गौरीला आवाज दिला, गौरी आमच्यासाठी चहा घेऊन ये, नाश्ता पण घेऊन ये. त्यांनी इतक्या हळू आवाजात सांगितले होते की ते आवाज फक्त संकेतला ऐकू आला. गौरी तिच्या रूममध्ये बसून कपड्यांच्या घड्या घालत होती. तिने रोजप्रमाणे चहा करून हॉलमध्ये दोघांना नेऊन दिला. चहासोबत गौरीने बिस्किट देखील आणून दिले. हे पाहून सुनीताताईंचा राग अनावर झाला. त्यांचा रागाचा पारा चढला होता. सुनीताताई त्यांना माहीत होते की गौरीच्या जागी कोणीही असतं तर इतक्या हळू आवाजात कोणालाही ऐकू आलं नसतं. तरी पण गौरीला परेशान करण्याची हे सर्वजण प्रयत्न करत होते. गौरी त्यांना चहा बिस्किटे घेऊन किचनमध्ये निघून गेली. सुनीताताई पण तिच्या मागे गेल्या आणि आपल्या मुलाला पण बोलावून घेतले. आणि सुनीताताईंनी संकेतने एका शिल्लक कारणावरून गौरीला बेल्टने खूप मारहाण केली होती. तिच्या अंगावर बेल्टचे काळे वन दिसत होते. संकेतने तिला एवढी मारली होती की तिला बिचारीला साधे उभेसुद्धा राहता येत नव्हते. गौरीला जमिनीवर पडून दोघांनी तिला खोलीमध्ये बंद केले आणि सुनीताताई गौरीला बोलू लागल्या की तू आता खूप चुकारपणा करत आहे आणि तिला एका खोलीत बंद करून ठेवले आणि म्हणाली, आता चांगली विश्रांती घे. इथे राहिली ना तर ना स्वयंपाक करावा लागेल ना जेवणाचा त्रास होईल. अशा प्रकारे गौरीला नकार दिल्यानंतर दोघांनी आपल्यासाठी बाजारातून पिझ्झा ऑर्डर करून घेतला आणि दोन्ही मायलेके तो पिझ्झा खाल्ल्यानंतर अशा प्रकारे सुनीताताईंनी अनेकदा गौरीला संकेतच्या हाताने मारहाण करायच्या. यावेळी गौरीला मारहाण पाहून सुनीताताईच्या जिव्हाळ्याचा आनंद मिळत होता. त्यांचा मुलगा त्यांच्या ताब्यात आहे असे त्यांना वाटू लागले. खरे म्हणले तर सुनीताताईंना एक सून नाही तर त्यांच्या घरामध्ये काम करण्यासाठी नोकरानीच आणली होती. त्यांच्या घरात काम करण्यासाठी पाहिजे होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा संकेत त्याच्या कामावर गेला तेव्हा सुनीताताईने गौरीची खोली उघडली. गौरी अजूनही जमिनीवरच पडलेली होती. संपूर्ण रात्र जमिनीवर घालवलेली होती कारण मारहाण केल्यावर ती बेशुद्ध झाली होती आणि ती कितीतरी बेशुद्ध पडून होती. कारण संकेतने तिला इतके मारले होते की तिला उभे राहण्यासाठी सुद्धा तिच्या अंगामध्ये त्राण उरला नव्हता. तिची उठण्याची सुद्धा हिंमत होत नव्हती. सुनीताताईंनी जेव्हा दरवाजा उघडून पाहिला आतमध्ये आल्या आणि गौरीला पाहून त्या जोरजोरात हसू लागल्या. त्यांच्या हसण्याने खचून जात गौरी म्हणाली, तुमच्या मनाला आता शांती मिळाली आहे का? माझ्यावर असे खोटे आरोप करून तुम्ही जो आनंद घेत आहात तो थोड्या कालावधीसाठी आहे. मग तुम्हाला दिसेल. सुनीताताई म्हणाल्या, चल एक करार करूया. तू जर तुझ्या माहेरवरून 2 लाख रुपये आणले तर आतापासून मी तुझ्यावर हे अत्याचार करणार नाही. गौरी विचारात पडली की फक्त 2 लाख रुपये घेऊन तिच्या कुटुंबाचा उद्धार होणार नाही तर ही अभिमानाची गोष्ट आहे. गौरीने सुनीताताईंना होकार दिला. सुनीताताईंनी त्यांचा फोन तिच्या हातात दिला आणि तिला तिच्या माहेरी फोन करायला सांगितले. गौरीने तिच्या सासूचा धाक देऊन लालचेला बळी पडून तिच्या माहेरी फोन करून 2 लाख रुपये मागवून घेतले. गौरीच्या आईवडिलांना वाटले की गौरीला काहीतरी काम असेल म्हणून त्यांनी तिच्या भावाच्या अकाउंटवरून पैसे पाठवून दिले. सुनीताताईंना हातात 2 लाख रुपये पाहून मनातील वासना जागृत झाली. त्या काही दिवस गौरीसोबत चांगल्या वागल्या. त्या गौरीला जेवणामध्येही थोडीफार मदत जायच्या, पण दिवसेंदिवस त्यांची लालच वाढतच चालली होती. त्यांनी एके दिवशी गौरीच्या माहेरवरून आयफोनची मागणी केली होती. या संपूर्ण महिन्यात सुनीताताईंनी एकदाही गौरीला शिवीगाळ आणि मारहाण केली नव्हती. याचे गौरीला सुद्धा समाधान वाटले. कुटुंब गमावण्याची भीती त्यांच्या मनातून निघून गेली होती. त्यामुळेच यावेळी गौरीने आयफोनची सुद्धा ऑर्डर दिली होती. त्यामुळे सुनीताताईंना मोफत सोन्याची अंडी देणारी कोंबडी मिळाली होती. आता त्यांची दिवसेंदिवस दुसरी मागणी असायची की आता ही गरज नाही, आता ती गरज आहे. दिवसेंदिवस गौरीला तिच्या माहेरून सारखी एक ना एक गोष्ट मागायला लावत होत्या. गौरीने एखाद्या वेळेस आपल्या सासूचं ऐकून न घेतले तर तिला परत तिचा नवरा संकेत मारहाण करायचा. आईवडिलांशी बोलता यावे म्हणून गौरीकडे फोन देखील नव्हता. कधीकधी सुनीताताई त्यांच्या फोनवर गौरीच्या आई फोन करायची, परंतु सुनीताताई गौरीचं बोलवून होईपर्यंत जवळच बसून असायच्या, जेणेकरून कोणालाच कसली शंका येऊ नये.
किंवा गौरीने तिच्या सासरबद्दल, सासरच्या घराबद्दल, नवऱ्याबद्दल आपल्या आईवडिलांना काही सांगू नये. तिला असं झालं होतं की ना घरातून बाहेर पडता येत होतं, ना खिडकीतून डोकावता येत होतं. मग ती कोणाची मदत कशी घेणार होती? तिचं जीवनच असं होऊन गेलं होतं, इकडे आड तिकडे विहीर. ती मनोमन खूप घाबरली होती. आज तिचे अंग खूप दुखत होते, कारण संकेतने तिला बेल्टने खूप मारले होते. गौरीला खूप वेदना होत होत्या. ती ओरडत होती. तिला ताप पण आला होता. काल दूरपासून तिने काही खाल्लं देखील नव्हतं. तिला नीट बोलता देखील येत नव्हते. पण म्हणतात ना, ज्याला कोणी नाही त्याचा देव तारी आहे. दुपारची वेळ होती आणि त्याच वेळी रेवती सुनीताताईंची मुलगी घाईघाईने आली आणि तिने आपले सामान ड्रॉइंग रूममध्ये फेकून दिले आणि वहिनी वहिनी आवाज करू लागली. रेवतीला पाहून सुनीताताईंच्या कपाळावर आठ्या पडल्या की ही रेवती काही करणार तर नाही ना. रेवतीला आपल्या आईचीच म्हणजे सुनीताताईंच्या ह्या अशा चुकीच्या वागणुकीबद्दल अजिबात कल्पना नव्हती आणि तर दर महिन्याला हुंडा घेण्याबाबत देखील अजिबात माहिती नव्हती. त्यांनी आईला विचारले, अगं आई, वहिनी कुठे आहे? ती दिसत नाही आहे. मी खूप दमून आले आहे. वहिनीला सांग माझ्यासाठी चहा करायला. तर सुनीताताई रेवतीला म्हणतात, तिची तब्येत बरी नाही म्हणून ती तिच्या रूममध्ये झोपलेली आहे ना. बरं वाटत नाही आहे. थांब, मी आणते तुझ्यासाठी चहा बनवून. सुनीताताई किचनमध्ये चहा बनवायला गेल्या. त्यांच्या लक्षात राहिलं नाही की गौरी तिच्या खोलीमध्ये जमिनीवरच पडलेली आहे आणि जर रेवतीने तिला असे जमिनीवर पडलेले पाहिले असते तर आज आपली काही खरं नाही. रेवती जेव्हा जेव्हा वहिनी वहिनी आवाज देत गौरीच्या खोलीपर्यंत पोहोचते तेव्हा गौरीची अशी वाईट अवस्था पाहून रेवतीच्या पायाखालची जमीनच सरकली. गौरीला अजूनही भुकेने जमिनीवर पडून होती. तिचा चेहरा सुजला होता. उजव्या हाताचं बोटसुद्धा तुटलेलं होतं. संपूर्ण अंगावर फाटलेले कपडे घातले होते. अंगावर बेल्टने मारलेल्या ताज्या खुणा होत्या. गौरीने जेव्हा रेवतीला पाहिलं तर ती खूप मोठ्याने रडू लागली. गौरीच्या बोलण्याआधीच रेवतीला सर्व काही कळाले होते. रेवतीने एकदाही आपल्या आईला आणि भावाला परवा न करता तिने स्वतःच्या मोबाईलवरून पोलिसांचा नंबर डायल केला. पोलिसांना स्वतःच्या घरात पाहून सुनीताताईंच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना नको आश्चर्य वाटत होतं की त्यांची पोटची मुलगी त्यांच्यासोबत असे काही करू शकते. त्या रेवतीजवळ काही बोलण्यासाठी गेल्या, परंतु रेवतीने त्यांच्याकडे पाठ फिरवली. पोलिसांनी सुनीताताईंना हातकडी घालून त्यांच्या गाडीमध्ये बसवून पोलीस स्टेशनला नेले आणि संकेतलाही मागून पोलीस स्टेशनला बोलावण्यात आले. गौरीची मेडिकल टेस्ट झाली आणि रेवतीने तिच्या आईवडिलांना बोलवलं. रेवती तिच्या बालपणीच्या मैत्रिणीच्या ह्या अवस्थेला स्वतः जबाबदार समजू लागली होती. म्हणून तिने पोलिसांना बोलावून तिच्या आई आणि बाबाला ठेवून आपल्या चुकीचं प्रायश्चित्त करत होती. सुनीताताई आणि संकेतच्या टेन्शनमध्ये निघून गेल्यानंतर गौरीने आपल्या नंदेला म्हणजे रेवतीला तिचा सगळा भूतकाळ रडता रडता सांगितला. रेवती गौरीसोबत झालेला हा गैरवर्तन बद्दल खूप वाईट वाटले होते. तिने स्वतः डोळ्यांनी पाहिलं नसतं तर तिला कधीच विश्वास बसला नसता. पण आता डोळ्यांसमोर सगळं पाहून तिला वाटू लागलं की गौरीच्या बाबतीत जे काही घडलं त्यात तिचा हात आहे. गौरीच्या लग्नाला तिच्या भावासाठी पुढाकार घेतला होता, त्यामुळे आता गौरीला आधार देणे हे तिचे कर्तव्य होते. रेवतीला तिचे कर्तव्य समजताच तिने गौरीला तिच्या घरी नेण्यासाठी व्यवस्था केली. रेवतीच्या घरी आल्यावर गौरीला तिच्या वेदनांवर मलम मिळाल्यासारखे वाटले. हळूहळू रेवतीने गौरीला पहिल्यासारखं आयुष्य जगण्यासाठी मदत केली. नंतर तिने गौरीला पुढील शिक्षणात मदत देखील केली. रेवतीने गौरीला विचारले, तुला कोणत्या विषयात रस आहे? तो अभ्यास कर, मी तुझ्यासोबत आहे. गौरीने विचार केला, रेवतीसोबत किती दिवस घालवणे योग्य राहील. आता तिने स्वतःसाठी जगायला शिकले पाहिजे. रेवतीने म्हणजे आपल्या नंदीच्या पाठिंब्याने गौरीने आता LLBला प्रवेश घेतला. हळूहळू गौरीने तिची वकिलाची परीक्षा पास केली. त्यानंतर तिने PCHJची देखील परीक्षा पास झाली होती आणि न्यायाधीश बनली होती. गौरी आज न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसली होती आणि तिला सुनीताताईंनी तिचे बोट मोडले होते तो दिवस आठवला. संकेतने तिला बेल्टने मारून अर्धमेलं केलं होतं. आज ती न्यायाधीशाची खुर्ची तिच्या मेहनतीचे फळ होती.
LLB आणि PCHJच्या परीक्षांना 6-7 वर्षे उलटून गेली होती आणि ती घटना घडली. दरम्यान गौरीने सुनीताताईंना आणि संकेत यांना एकदाही जामीन मिळवून दिला नाही. 7 वर्षांनंतर दोघेही बाहेर आले. त्या दोघांची सुटका झाली होती. जेलमधून भल्याभल्यांची गाठ उडाली. सुनीताताईंच्या बाबतीत असेच घडले होते. जेव्हा ती रेवतीकडे माफीची याचना करत गेली होती तेव्हा रेवतीने त्या दोघांशी नाते तोडले आणि तोंडावर दरवाजा मारला. आज एका केसची सुनावणी होणार होती तेव्हा सुनीताताई आणि संकेत देखील उपस्थित होते. तिथे सर्वजण न्यायाधीश येण्याची वाट पाहत होते की न्यायाधीश आले. समोरचे दृश्य पाहून आई आणि मुलगा यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. कारण ती न्यायाधीश दुसरी तिसरी कोणी नसून गौरी होती. गौरी तिथे होती. तिला न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसलेले पाहून त्या दोघांना आश्चर्य वाटले. त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. गौरी इतकी मोठी जज झाली आहे. दुसऱ्या दिवशी सुनीताताईने गौरीच्या बंगल्यावर जायचे ठरवले. संकेतला घेऊन त्या गौरीच्या बंगल्यावर पोहोचल्या आणि सुनीताताईने गौरीच्या पाया पडून माफी मागितली. पण गौरीने तिच्या असिस्टंट आणि वॉचमनला बोलावून चहा नाश्ता झाल्यावर दोन्ही भिकाऱ्यांना घराबाहेर हाकलून द्या अशी सूचना केली होती. सुनीताताई गौरीच्या समोर भीक मागू लागल्या. गौरी, आम्हाला माफ कर पोरी. तू माझी सून आहे. आमची खूप मोठी चूक झाली होती. गौरीने रागाने म्हणाली, सून कोणाची सून आणि कोणत्या सुनेबद्दल बोलत आहात तुम्ही? तुम्हाला काही गरज नाही आत्ता मला सून म्हणायची, कारण मी तर तुमच्यासाठी 5 वर्षापूर्वीच मेले होते आणि आत्ताच्या आत्ता निघून जा जर माझ्या घरातून. मी माझ्या नोकरांना तुम्हाला अपमानरित्या घराबाहेर काढायला सांगण्याआधीच दोघे इथून स्वतःच्या पायाने निघून जा आणि परत माझ्यासमोर कोणतेही नाते जोडण्याचा प्रयत्न करू नका. मी माझ्या आईवडिलांसोबत आनंदाने माझे जीवन जगत आहे, त्यामुळे मला तुमच्या कोणाचीच गरज नाही. असे बोलून गौरीच्या दोघांच्या समोरच कोर्टाकडे रवाना झाली. गौरी निघून जाते. दोघेही नुसते तिच्या पाठीमागे आकृतीकडे पाहतच राहिले. गौरीच्या गाडीकडे पाहत होते. आता 8 वर्ष जेलची सजा बघून आल्यानंतर आपल्या मुलीने तर आपल्याशी सगळे नातेबंध तोडले होते आणि सुनेने देखील आपल्याला ओळखसुद्धा दाखवली नव्हती. आता सुनीताताई आणि संकेतचं जीवन असंच झालं होतं की मरावं की जागावं. कारण सुनीताताईंचे निम्मे आयुष्य गेले होते, परंतु संकेत तरुणच मुलगा होता. आता त्याचं नाव दुसरं लग्न होऊ शकत नव्हतं, ना त्याला दुसरी बायको कोणी देऊ शकत. त्यामुळे ते दोघेही असेच कुठेही रस्त्यावर भटकत असायचे. कारण आईच्या चुकीच्या सल्ल्यामुळे आणि सांगण्यामुळे मुलाचे आयुष्यच बर्बाद झालं होतं. शेवटी गौरीने देखील त्यांना न्याय मिळवून दिला नव्हता. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, रेवतीने आणि गौरीने घेतलेल्या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे? गौरीने परत कडे बायको म्हणून राहण्यासाठी यायला पाहिजे होतं का? संकेतकडे बायको म्हणून परत राहण्यासाठी यायला पाहिजे होतं का? हे कमेंट करून नक्की कळवा आणि कथा आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.